मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी अमरावतीमध्ये महिलांची गर्दी। सकाळपासून बँकांसमोर महिलांच्या रांगा। 4 लाख महिलांनी भरले अर्ज। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या बदलापूरमध्ये येणार। राज ठाकरे बदलापूरमधील आंदोलकांची घेणार भेट। उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा गुरुवारी बीडमध्ये होणार दाखल। राष्ट्रवादी काँग्रेसकडून जनसन्मान यात्रेची तयारी। यात्रेनंतर अजित पवार प्रमुख पदाधिकाऱ्यांची घेणार बैठका। महादेव जानकरांच्या गाडीवर स्टिकर पाहून अज्ञात व्यक्तीने दिल्या अर्वाच्य भाषेत शिव्या। सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये व्यक्तीवर गुन्हा दाखल। झारखंडमध्ये हेमंत सोरेन सरकारला मोठा धक्का। मुख्यमंत्री हेमंत सोरेनचे काका चंपाई सोरेन भाजपमध्ये करणार प्रवेश। 30 ऑगस्टला अमित शहांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्ष प्रवेश। पंतप्रधान मोदी 20 पेक्षा जास्त प्रचार सभा घेणार। जम्मू काश्मीर हरियाणामध्ये मोदी किमान 8 सभा घेणार। काँग्रेस नेते राहुल गांधी 5 सप्टेंबरला सांगली दौऱ्यावर। सांगलीमधील कडेगावात पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी राहुल गांधी कडेगावात येणार। मुंबईकर गिरवणार जर्मन भाषेचे धडे। जर्मनीमधील रोजगाराच्या संधीबाबत होणार मार्गदर्शन। सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार केंद्र। म्हाडाच्या सोडतीपूर्व प्रक्रियेला 15 दिवस मुदतवाढ। म्हाडा अर्ज विक्री स्वीकृतीला समाधानकारक प्रतिसाद नाही। म्हाडाकडे 117 दिवसात केवळ 14,839 अर्ज। पुणे पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला प्रकरणी आरोपी पोलिसांच्या ताब्यात। सोलापूर पोलिसांनी आरोपीला पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलं। मालेगावात गिरणा नदीचं रौद्र रूप। गिरणा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला। कोल्हापुरात जोरदार पावसाची हजेरी। जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। 42 बंधारे पाण्याखाली। वाहतूक विस्कळीत। गुजरातला मुसळधार पावसानं झोडपलं। अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती। बाजारपेठा दुकानांमध्ये शिरलं पुराचं पाणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।